नमस्कार मित्रांनो खरीप पीक विमा संदर्भात आज एक नवीन अपडेट आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप पीक विमा जमा करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, आता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे। ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल। मित्रांनो, यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील त्याच आपण पाहणार आहोत। तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि हा पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर पहा मित्रांनो, राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। राज्यभरात शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली आहे। खरीप हंगामामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 2,612 कोटी रुपयांचा पीक विमा जाहीर करण्यात येणार आहे। हेक्टरी 22,500 रुपये हा पीक विमा 21 जिल्ह्यामध्ये देण्यात येणार आहे। म्हणजे मित्रांनो, 2,612 कोटी रुपये रक्कम मंजूर झाली आहे आणि प्रति शेतकरीप्रमाणे हेक्टरी 22,500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। तर पहा मित्रांनो, नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 150 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। त्यापैकी 27 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत। तर 122 कोटी रुपये प्रलंबित असून ते जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पुणे विभागातील अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना विमा भरपाईपोटी 283 कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे। ही सर्व भरपाई प्रलंबित आहे। ही भरपाई जमा करण्याचे काम सुरू आहे, असे कृषी विभागाने सांगितले आहे। कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 15 कोटी 49 लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। त्यापैकी 9 कोटी 67 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले, तर अजून 5 कोटी 82 लाख रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे, असे कृषी विभागाने सांगितले आहे। विमा कंपन्यांनी 29 जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 25 एप्रिलपर्यंत 2,191 कोटी रुपये पीक विमा भरपाई जमा केली। शेतकऱ्यांना एकूण 3,184 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली। अजून 193 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे। राज्यातील शेतकऱ्यांना सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगरमधून भरपाई देण्याचे काम सुरू आहे। काही जिल्ह्यामध्ये या दोन्ही ट्रिगरमधून भरपाई मिळत आहे, तर काही जिल्ह्यामध्ये केवळ एकाच ट्रिगरमधून भरपाई मिळत आहे। राज्यामधील 29 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाई जमा करण्याचे काम सुरू आहे। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानीपोटी स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे। 23 एप्रिलपर्यंत 181 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे। त्यापैकी 166 कोटी रुपये 64 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत, तर 14 कोटी रुपये 40 लाख रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे, असे कृषी विभागाने सांगितले आहे। खरीप हंगाम 2024 मध्ये झालेल्या पीक विमा नुकसानीपोटी शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करण्याचे काम सुरू आहे। 23 एप्रिलपर्यंतच्या अहवालानुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 181 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे। यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून 26 कोटी 68 लाख रुपये आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून 154 कोटी 36 लाख रुपये भरपाई मंजूर झाली आहे। शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या एकूण 181 कोटी रुपये भरपाईपैकी 23 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 166 कोटी 64 लाख रुपये जमा झाले आहेत, तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून मंजूर झालेल्या 26 कोटी 68 लाख रुपयांपैकी 18 कोटी 35 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत। तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून मंजूर झालेल्या 154 कोटी 36 लाख रुपयांपैकी 148 कोटी 28 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत। उरलेले 14 कोटी 40 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे काम सुरू असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे। राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे। विमा कंपन्यांना राज्यांनी आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ता दिल्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगरमधून भरपाई मंजूर झालेली आहे आणि भरपाई देण्यास सुरुवात केली आहे। काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई राज्याने आपला दुसरा हप्ता दिल्यानंतर जमा होईल। हिंगोली जिल्ह्यात काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई काढण्याचे काम सुरू आहे। त्याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही। या दोन्ही ट्रिगरमधून
मिळणारी भरपाई राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचा दुसरा विमा हप्ता दिल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. तर मित्रांनो, कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की आता लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही भरपाई लवकरच जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी आपली ई-KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.